मतदार बंधू भगिनींनो, सावध व्हा. आपल्या भादोड गावात येथील आजूबाजूच्या महानगरपालिकेच्या बाहेरील परिक्षेत्रातील ग्रामीण भागातील उदाहरणार्थ पिंपलास, राजनोली, वेहले, सारंगाव, भादाणे, दापोडे, नवघर, वडगर, ठाकूरपाडा, कारिवली अशा अनेक खेडेगावातील लोकांची नावं घुसवण्यात आलेली आहेत. तसेच त्यांचे काही प्रामुख्याने थोड्या लोकांची मी नावं सांगणार आहे. तशी असंख्य प्रमाणात घुसवलेले आहेत. त्याच्यापैकी हरेश सुधाकर पाटील पिंपळनेरे, तो पिंपळनेरला राहतो आणि तो भादोडला सुद्धा त्याचं नाव आहे. फुलाजी दगडू पाटील सारंगावला राहतो, त्याचं नाव भादोडच्या यादीमध्ये आहे. दिलीप पंडित पाटील सारंगाव, विनायक विश्वनाथ पाटील सारंगाव, सुजित गोवर पाटील पिंपळनेर, राजेश सुधाकर पाटील पिंपळनेर, सतीश संतोष पाटील पिंपळनेर, राकेश कचेर पाटील पिंपळनेर, जयेश रामचंद्र पाटील पिंपळनेर, दिनेश चंद्रकांत पाटील दापोडे, नरेश शांताराम पाटील दापोडे, प्रशांत बालकृष्ण पाटील दापोडे, प्रशांत मारुती पाटील दापोडे, उमेश धागो पाटील दापोडे, विकास हनुमान पाटील दापोडे, प्रवीण बजरंग पाटील दापोडे, विकास मारुती जाधव अशी अनेक जवळजवळ 800 ते 1000 नावं ग्रामीण भागातील भादोडच्या यादीमध्ये घुसवण्यात आलेले. हीच लोक लोकसभा, विधानसभा, महानगरपालिका ला येऊन बोगसपणे मतदान करतात आणि नको असलेली माणसं ही निवडून जातात. तरी मी निवडणूक निर्णय अधिकारी तसेच शांतीनगर पोलीस स्टेशन दोघांना सुद्धा विनंती करतोय आणि मी तसा अर्जही केलेला आहे की ह्या लोकांना प्रतिबंध करा, अन्यथा लोकांचा उद्रेक वाढेल. ही लोक बोगस मतदार हे येऊ नयेत किंवा आल्यास ओळख पटवून त्यांचा योग्य तो बंदोबस्त पोलीस व्यवस्थापन व निवडणूक निर्णय अधिकारी करतील अशी आशा बाळगतो. अन्यथा लोकांचा उद्रेक वाढेल. धन्यवाद. अजून बंधूंनो, राठोड नावाची जे लोक एकाच पेजवर 50 नावं, व्यास नावाची 40 नावं, ब्राह्मणिया नावाची 30 नावं, माने, राणे, जोशी, जाधव ही नावं, समजा तिकडे राणे असेल तर इकडे तो एडिट करून माने केला, व्यास केला, त्यामुळे ही नावं खेडेगावातलीच, परंतु त्यांची आडनाव वेगळे केल्यामुळे, एडिट करून वेगळे केल्यामुळे ही दुबारमध्ये दिसत नाहीत. ह्या संधीचा त्यांनी गैरउपयोग केला आणि अशी आडनावांची नावं घुसवण्यात आलेली आहे. तरी निवडणूक निर्णय अधिकारी व पोलीस प्रशासन याची गंभीर दखल घेतील अशी आशा बाळगतो.